नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला पॅटर्न शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत या वर्षी जाहीर झालेल्या खरीप पिकाचे हमी भाव। सर्वप्रथम कापूस। कापसामध्ये दोन प्रकार पडतात, त्यामध्ये मध्यम धाग्याचा कापूस या कापसाला या वर्षी 7,710 रुपये एवढा भाव जाहीर झाला आहे, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 589 रुपयाची वाढ झालेली आहे। दुसरं लांब धाग्याचा कापूस, या कापसाला यावर्षी 8,110 रुपये एवढा हमी भाव दिला आहे। यात पण गेल्या वर्षीपेक्षा 589 रुपयांची वाढ केली आहे। आता आपण बघूया तुरीला यावर्षी 8,000 रुपये एवढा हमी भाव दिला आहे। गेल्या वर्षी तुरीला 7,750 रुपये एवढा भाव होता। सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन। यावर्षी सोयाबीनला 5,328 रुपये एवढा हमी भाव जाहीर केलेला आहे। त्यानंतर हायब्रिड ज्वारी, गेल्या वर्षीपेक्षा 328 रुपये हमी भाव वाढवला आहे सरकारने ज्वारी मागे। तसेच मालदांडी ज्वारीला यावर्षी 3749 रुपये एवढा भाव जाहीर केलेला आहे। बाजरी पिकाला 2775 रुपये एवढा हमी भाव दिला आहे। यात गेल्या वर्षीपेक्षा 150 रुपयाची वाढ झालेली आहे। यावर्षी मका पिकाला 2400 रुपये असा हमी भाव दिलेला आहे। तसेच मूग या पिकात गेल्या वर्षीपेक्षा फक्त 86 रुपये वाढ करून मूग आता 8,768 रुपये या भावाने विकला जाईल। उडदात मात्र 400 रुपयाची वाढ करून उडीद 7,800 रुपये एवढा भाव जाहीर झालेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा 480 रुपयांनी वाढ करत भुईमुगाला 7,263 रुपये एवढा भाव जाहीर केलेला आहे। सूर्यफूल या पिकाला गेल्या वर्षी 7,280 रुपये एवढा भाव होता, तो आता यावर्षी 7,721 रुपये आहे। तिळात 579 रुपयांनी वाढ झालेली आहे। यावर्षी तिळाला 9,846 रुपये एवढा भाव असेल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।